चल तर आज आपल्याला करायचंय कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ध्यान करणार आहोत. त्यासाठी पोझिशन घ्या. ध्यानाच्या कुठल्याही आसनात बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवून डोळे अलगद मिटून घ्या. डोळ्यांवर कुठलाही ताण नको. डोळ्यांवरचा ताण दूर होतोय. डोळे शिथिल होत आहे. रिलॅक्स होत आहे. डोळ्यांमधलं रिलॅक्सेशन चेहऱ्यावर पसरतंय. चेहऱ्यावरचं रिलॅक्सेशन माने आणि दोन्ही हातांमध्ये अनुभवा. मग पाठ, छाती, पोटाचा भाग आणि दोन्ही पायांमध्ये रिलॅक्सेशन फील करा. शरीर पूर्ण सैल झालंय. आता आपलं लक्ष आजूबाजूच्या वातावरणाकडे नेतोय. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव, बाहेरून येणाऱ्या आवाजांची जाणीव, दूरचे काही आवाज ऐकू येत आहे, जवळचे आवाज ऐकू येत आहे. आवाजांवर, कानांवर आपलं ध्यान स्थिर करतोय. काही सेकंद आवाज फक्त ऐकत राहणार आहोत. येऊ द्या. कानावर पडणारे आवाज ऐका. पूर्ण ध्यान कानांवर केंद्रित करतोय. काही सेकंद सूचना बंद. कानांवरून आता आपलं ध्यान डोळ्यांवर. मिटलेल्या डोळ्यांनी आपल्या रूमचं निरीक्षण करतोय. आपल्या आजूबाजूला काय आहे ते मिटलेल्या डोळ्यांनीच बघा, अनुभवा, फील करा. आपल्या रूम मध्ये काय काय आहे, आपल्या रूमच्या बाहेर काय काय आहे, बाहेरच्या वातावरणालाही अनुभवा. बाहेर वातावरण कसं आहे अनुभवा, अनुभव घ्या. कल्पना करा आपल्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. उंच उंच झाडं आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्या जंगलाच्या मध्यभागी बसलेलो आहोत. आपल्या पाठीमागे एक मोठं पिंपळाचं झाड आहे. बोधी वृक्ष ज्याला म्हणतात असं ते झाड आपल्या पाठीमागे आहे. त्या वृक्षाची छाया आपल्या डोक्यावर पडते आहे. हळूहळू अंधार पसरू लागलाय. आपल्या आजूबाजूला काही दिसत नाहीये. सगळीकडे अंधार, मंद मंद अंधार. आपण स्थिर ध्यानस्थ बसलेलो आहोत. छान गारवा आणि वाऱ्याची झुळूक येते आहे. शरीराला स्पर्श करते आहे. आपल्या त्वचेला वाऱ्याचा स्पर्श होतो आहे. स्पर्श अनुभवा. वाऱ्याने झाडाची पानं हलताहेत. पानं हलताना पानांचा होणारा आवाज आपल्या कानांना ऐकू येतोय. वाऱ्याचा आवाज, पानांचा आवाज ऐकत राहतोय. आपल्या बाजूलाच नदी वाहते आहे. पाण्याचा झुळझुळण्याचा आवाज ऐकू येतोय का बघा. फील करा. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकतोय. कानांना तो सुखद आवाज तृप्त करतो आहे.
कान तृप्त करणारा आवाज फील करतोय. हळूहळू वाहणार पाणी आणि त्यामुळे वाऱ्यालाही गारवा आणि गारवा त्वचेला जाणवतोय. त्वचेमधून गारवा जाणवतोय. शरीर अजूनच गार होतंय. जसं जसं शरीर गार होत चाललंय अजूनच हलकं होत चाललंय. आजूबाजूला मंद मंद अंधार, सगळीकडे अंधार आहे. आणि एवढ्यात समोरूनच पौर्णिमेचा चंद्र हळूहळू क्षितिजावर येतोय. पूर्ण गोलाकृती, पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब हळूहळू वर येताना आपल्याला समोरच दिसतंय. त्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे बघत राहतोय. एकटक बघतोय. बघत राहतोय. किती शीतलता आहे त्या चंद्रामध्ये. त्या चंद्राच्या चांदण्यामध्ये गारवा आहे, शीतलता आहे. जसं जसं आपण एकटक त्या चंद्रावर आपलं ध्यान केंद्रित करतोय, मन शांत होत चाललंय. मन हलकं होत चाललंय. अजूनच शांत होत आहे. आपण एकटक चंद्राच्या प्रतिबिंबाकडे बघतोय. चंद्राचं शीतल चांदणं आपल्या शरीरावर पडतं आहे. चंद्राच्या चांदण्याचा मंद मंद प्रकाश आपल्या शरीरावर, झाडावर, पाण्यावर पडतो आहे. त्या प्रकाशात सगळं न्हावून निघालंय. प्रकाशाची, लाईटची कमतरता तो चंद्र भरून काढतोय. लख्ख प्रकाश जाणवतो आहे. चंद्र आता पूर्ण वरती आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांवर त्याच्या अमृताचा वर्षाव होतो आहे. झाडांवर, फुलांवर, पानांवर, गवतावर, नदीच्या पाण्यात, वाऱ्यात आणि सगळीकडे सर्वत्र अमृताचा वर्षाव करणारा चंद्र आपल्याला लख्ख प्रकाश देतो आहे. आणि आपलं शरीर त्या प्रकाशात, त्या अमृताच्या वर्षावात न्हावून निघतंय. छान वाटतंय. डोळ्यांना शीतलता मिळते आहे त्या प्रतिबिंबाकडे बघून. खूपच भव्य गोलाकार प्रतिबिंबात आपल्याला स्पष्ट दिसू लागलंय. त्याचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, त्यावर आपलं ध्यान केंद्रित करा. चंद्रामध्ये आपल्याला काही पुसटशा आकृती दिसत आहेत का बघा. प्रतिबिंबामध्ये वेगवेगळ्या आकृती आपल्याला जाणवत आहेत. मध्येच ढग येत आहे, त्या प्रतिबिंबाला अर्धवट झाकत आहे. ढगांच्या मागूनही ते प्रतिबिंब आपल्यावर अमृताचा वर्षाव करताना अनुभवतोय. ढगांनाही प्रकाशित करणार ते चंद्राचं चांदणं, ते किरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. अशा या पौर्णिमेच्या दिवशी आपण ध्यान करतो आहोत. पिंपळाच्या झाडाखाली बसून, जंगलाच्या मध्यभागी बसून, नदीच्या बाजूला बसून आपण ध्यान करतोय याची जाणीव करून घ्या. आजूबाजूचं वातावरण किती छान आल्हाददायक आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे रातकिड्यांचा आवाज हळूहळू ऐकू यायला लागला आहे. सर्वत्र शांतता.
मधूनच रातकिड्यांचा आवाज आपल्या कानांना येतोय. मंद प्रकाश. आता आपलं शरीर त्या चंद्राच्या प्रतिबिंबामुळे, अमृताच्या वर्षावामुळे हलकं झालंय. पंखाप्रमाणे अगदी लाईट झालंय आपलं शरीर, हलकं झालंय. आणि जणू काही ते हवेत तरंगायला लागलंय. हलकं होऊन आता आपण हवेत तरंगतोय. आपलं शरीर हळूहळू वर उचललं जातंय. हळूहळू वर उचललं जातंय. हळूहळू इतकं हलकं होतंय की आपण अजून वर वाऱ्याबरोबर वर जातोय. हळूहळू वर जाताना अनुभव घ्या. शरीर पंखांप्रमाणे अगदी हलकं होऊन वाऱ्याबरोबर वर वर जातंय. इतकं वर आलंय की आपण आता त्या झाडाला बघू शकतोय. झाडाच्या वर आपण आलोय. आणि आपण खाली बघितलं तर आपल्याला झाड दिसत आहे. आपण ज्या झाडाखाली बसलो होतो ते झाड आपल्याला दिसतंय. बाजूला वाहणारी नदी आपल्याला स्पष्ट दिसते आहे. आजूबाजूचं जंगल दिसत आहे. इतकं वरती आपण आलोय. आता अजूनच आपलं शरीर हलकं होत आहे आणि आपण अजून वर वर जातोय. ढगांच्या दिशेने समोरच आपल्याला चंद्राचं चांदणं प्रतिबिंब दिसत आहे. हळूहळू आपण वर वर जातोय. आता वरून आपल्याला सगळं चित्र स्पष्ट दिसतंय. काय काय दिसतंय वरतून खाली बघतोय. अनुभव घ्या. तो नजारा कसा आहे त्याची कल्पना करा. आता आपलं शरीर एवढं हलकं झालंय की ढगांच्याही वर आपण चंद्राच्या दिशेने हळूहळू जाऊ लागलो आहोत. चंद्राच्या जसं जसं जवळ जातोय तसं तसं चांदणं, चंद्राचा जो प्रकाश आहे आपल्या शरीरावर अजून गार जाणवतोय. आल्हाददायक जाणवतो आहे. अजूनच आपलं शरीर हलकं होत आपण स्पेस मध्ये जातोय. हळूहळू चंद्राच्या दिशेने अजून आपण जवळ जवळ जातोय. इतकं जवळ आलोय आपण चंद्राच्या की आता जणू काही हात लावला की आपण चंद्राला स्पर्श करू शकू. इतक्या जवळ आपण चंद्राच्या आलेलो आहोत. चंद्राचा शीतल गारवा, त्याचं जे चांदणं आपल्याला अजून जाणवत आहे. हलकं आणि प्रसन्न वाटतंय. तर आपण चंद्रापर्यंत जाऊन पोहोचलोय. तिकडनं आपण बघतोय स्पेस मध्ये आपल्याला काय काय दिसतंय. छोटे मोठे ग्रह आपल्या आजूबाजूला फिरत आहे. लख करणार सगळं दृश्य आपल्याला दिसतंय. जिकडे बघावं तिकडं तारेच तारे आणि त्या ताऱ्यांचा प्रकाश सगळीकडे पसरलाय. आणि त्या प्रकाशाने सगळं अंतरिक्ष भरून टाकलंय. आपण कल्पना करा चंद्रावर उतरलोय आणि आता आपण तिथे ध्यानस्थ बसलेलो आहोत. चंद्रावर बसून आपण ध्यान करतोय. आजूबाजूला काही नाहीये. आपण एकटेच आहोत आणि स्पेस मध्ये चंद्रावर बसून ध्यान करण्याचा आनंद घेतोय. किती छान वातावरण. अलौकिक शांतता. मन पूर्ण शांत झालेल्या स्थितीत मनाच्या स्थितीकडे लक्ष द्या. आपण चंद्रावर आहोत. ध्यानस्थ बसलेलो आहोत. डोळे मिटून आता आपण 1 मिनिट ध्यान करणार आहोत. 1 मिनिटासाठी स्थिर राहा. सूचना बंद.
चंद्रावर बसून आपण ओंकार जप करतोय. ओंकाराचा नाद आपल्या आजूबाजूला घुमतो आहे. मनातल्या मनात ओंकार जप करतोय. आपल्या कल्पनेत ओंकार जप करतोय. आणि त्या ओंकाराचा नाद पूर्ण अंतरिक्षामध्ये पसरतो आहे. 3 वेळा ओंकार जप करा. आपल्या कल्पनेत ओंकार जप करतोय. शेवटच्या ओंकार नादाबरोबर आपल्याला जाणीव होते आहे की आपण पुन्हा हळूहळू आपल्या पृथ्वीच्या दिशेने जातो आहोत. हळूहळू आता आपलं शरीर जड वाटायला लागलंय. जसं जसं शरीर जड वाटतंय तसं तसं आपण खाली येतोय, खाली येतोय, खाली येतोय. आणि पुन्हा आपण त्या झाडाखाली येऊन ध्यानस्थ झालेलो आहोत. आपल्या मागे पिंपळाचं झाड, बाजूला वाहणाऱ्या नदीचा आवाज, समोरच लख्ख प्रकाशित करणार चंद्रबिंब यांचा अनुभव घ्या. ध्यानस्थ आपण बसतोय, डोळे मिटून घेतोय, चंद्राच्या प्रकाशाचा अनुभव घेतोय. चंद्राची ऊर्जा आपल्या शरीरभर साठवून घेतोय. आणि आता आपल्याला जाणवतंय की आपण आपल्या रूम मध्ये आहोत, ध्यानस्थ बसलेलो आहोत. आपल्या रूमच्या आजूबाजूला काय जाणवतंय त्याचा अनुभव घ्या. आपल्या रूम मध्ये काय जाणवतंय त्याचा अनुभव घ्या. शरीराला आसनाचा स्पर्श होतोय, कपड्यांचा स्पर्श होतोय, हवेचा स्पर्श होतोय. शरीराची जाणीव होते आहे. शरीर पूर्ण जागृत होतंय. शरीराच्या अवतीभोवती प्राण ऊर्जेचं, चंद्राच्या प्रकाशाच्या ऊर्जेचं वलय तयार झालंय. ते आपल्या शरीराला, मनाला निरोगी करतंय. सगळे दोष दूर करतंय. मन प्रसन्न, अलौकिक शांती अनुभवतो आहोत. शांततेचा अनुभव. दोन्ही तळ हातांकडे लक्ष देतोय. तळ हातांमधून ऊर्जा जाणवते आहे. तळ पायांमधून ऊर्जा जाणवते आहे. शरीर तेजोमय, चेहरा तेजोमय. सावधान, दोन्ही तळ हातांकडे लक्ष. दोन्ही हात एकमेकांवर घासा. घर्षण अनुभवा. हातांमध्ये ऊर्जा जाणवते आहे. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या, डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतं बघा. चंद्राचं प्रतिबिंब, गोलाकार पूर्ण चंद्रबिंब दिसतंय का बघा. त्या चंद्रबिंबाला नमस्कार करतोय, नतमस्तक होतोय. अंधारातच डोळे उघडा, प्रकाशाची जाणीव करत डोळे उघडा. हात खाली, शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास, आज केलेला ध्यान या विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण. हरि ओम. धन्यवाद. श्रीराम.